तर मंडळी बांगडा म्हणजे आमच्या जिव्हाळ्याचा विषय हो काय. म्हणजे बाकी कुठले मासे आवडो ना आवडो, बांगडे मात्र आवडतातच आणि एक नंबरलाच. मग काय बाजारातनं अर्धा किलो बांगडे आणलो आता कुठेच अर्धा किलो दोघांना आमच्या म्हटलं आणि 3 बांगड्यांचाच फ्राय केलं. मग मी माझा नेहमीचाच मूनस्टारचा मसाला घेतलो, त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलो आणि तिन्ही बांगड्यासनं असे काप करून त्याला व्यवस्थित मसाला सगळीकडनं लावून घेतलो आणि एक 15-20 मिनटं मुरून देत म्हणून बाजूसच ठेवून दिलं. मुरले की बांगडा फ्राय असं लय भारी लागतात. मानं काय एक 15-20 मिनटं झाल्यावर एका ताटात 4 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून हे व्यवस्थित हातानंच मिक्स करून घेतलं आणि काय मुरले बांगडे या रव्यात घुळवून गॅसवर तवा ठेवलो आणि त्याच्यात 4 चमचे तेल टाकून हे बांगडे ह्याच्यावरती ह्या तेलामध्ये सोडलं आणि काय दोन्ही साईडनं आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि अशा प्रकारे छान चमचमीत असे कुरकुरीत असे आपले बांगडा फ्राय तयार आहेत. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.